हा हे पहा, क्षेत्रफळ आणि परिमिती, परिमिती आणि क्षेत्रफळ या प्रकरणातील स्वाध्याय 10.2 आपण पाहणार आहोत. त्यातील हे पहिलं उदाहरण पहा. काय उदाहरण आहे? 64 मीटर गुणिले 36 मीटर मापाच्या आयताकृती शेताचे क्षेत्रफळ जर एका चौरसाकृती शेता इतकी असेल तर त्या चौरसाकृती शेताची बाजू मीटर मध्ये आहे, म्हणजे मीटर मध्ये बाजू काढायची आपल्याला. त्यामुळे आपल्याला पर्यायामध्ये मीटर एकक दिलं जात नाही. जेव्हा कंसामध्ये आपल्याला वरच सांगितलं असेल मीटर मध्ये काढा तर मीटर मध्येच काढायचे असते. हा पण प्रश्न बघा 2013च्या परीक्षेमध्ये आलेला आहे. तुम्ही जन्मायच्या अगोदर जवळपास 2 वर्ष. म्हणजे बघा हा प्रश्न सोपा प्रश्न आहे. आपल्याला काय दिलेला आहे? एक आयताकृती शेत आहे बाळांनो आणि एक चौरसाकृती शेत आहे, जे मी या ठिकाणी काढलंय अगोदर. शेत हे शेत आहे बरं का, आकार आहे शेताचा. मग आयताकृती शेताची लांबी किती आहे बाळांनो? 64 मीटर आणि रुंदी किती आहे? 36 मीटर. म्हणजे हे 36 आहे आणि हे 64. आयताच्या समोरासमोरच्या बाजू तर सारख्या असतात आपल्याला माहिती आहे. आणि याचं जेवढं क्षेत्रफळ असेल तेवढंच क्षेत्रफळ कशाचं आहे? या चौरसाकृती शेताचं आहे. हे शेत 1, हे शेत 2 आहे की नाही? मग ह्या शेताचं जेवढं क्षेत्रफळ असेल तेवढंच क्षेत्रफळ या चौरसाकृती शेताचं आहे. मग चौरसाकृती शेताचं क्षेत्रफळ काढावं लागेल की नाही आपल्याला? जर काढायचं असेल तर आधी आयताकृती काढल्याशिवाय चौरसाकृतीचं कसं काढता येईल आपल्याला? कारण चौरसाकृतीची माहितीच नाही काही. मग आपण या आयताकृती शेताचं क्षेत्रफळ काढूया अगोदर. लिहा, आयताकृती शेताचे क्षेत्रफळ. आपल्याला सूत्र माहित आहे काय आहे? लांबी गुणिले रुंदी. आयताकार आहे मग इथं डायरेक्टली तुम्ही 64 गुणिले 36 यांचा गुणाकार करावा लागेल आपल्याला. हा, त्यांचा गुणाकार जरी केला तुम्ही बाजूला तरी तो काय येतोय? 2304 असा गुणाकार येतो. किती येतोय? 2304. पण एकक काय येईल त्याचं? बोला. हा, क्षेत्रफळ काढलं की एकक चुकीचं लिहायचं. चौरस मीटर. बरोबर. आता हे क्षेत्रफळ कुणाचं झालं रे? हे क्षेत्रफळ कारण इतकंच आहे म्हणलंय ना, बरोबर आहे की नाही? मग म्हणून आयताकृती शेताचे चौरसाकृती शेताचे क्षेत्रफळ बरोबर 2304 चौरस मीटर. आपल्याला कंडिशन दिली होती दोन्हीचं समान आहे. समान असा शब्द नाही वापरला, पण चौरसाकृती शेता इतकी आहे. इतकी आहे म्हणजे समान आहे. आता आपल्याला या चौरसाकृती शेताचं क्षेत्रफळ माहित झालं. आता आपल्याला माहित आहे एखाद्या जर चौरसाचं क्षेत्रफळ दिलं तर त्याच्यावरून आपण बाजू काढू शकतो की नाही? मला सांगा, एका चौरसाकृती शेताचं क्षेत्रफळ 100 चौरस मीटर आहे तर त्याची बाजू काय येते? तोंडी 10 येते. 10 क्षेत्रफळ दिलंय, वर्ग असतो कशाचा तर 10 येणार. 10 मीटर क्षेत्रफळ. लक्षात घ्या, परिमिती आणि क्षेत्रफळामध्ये फरक आहे. परिमिती म्हणजे फक्त कडेची लांबी. परिमिती जर 100 दिली असती बाळांनो, परिमिती जर 100 दिली असती, मी काय म्हणतोय नीट लक्षात घ्या. परिमिती तुम्ही इथं थोडस गल्लत करता. परिमिती 100 सेंटीमीटर जर दिली असती तर या आयताची बाजू काय आली असती सांगा बरं पटकन? 25 आली असती. बाजू काय आली असती? बरोबर 25 सेंटीमीटर. का? कारण चारी बाजू समान असतात म्हणून ह्या एकूण लांबीला, एकूण परिमितीला 4 न भागला असतं आणि 25 आलं असतं. पण जेव्हा क्षेत्रफळ दिलं जाईल, क्षेत्रफळ 100 चौरस सेमी असेल, तेव्हा मात्र बाजू काय येईल बाळांनो? 10 येईल. का? कारण हा कशाचा वर्ग बघावा लागेल, त्याला 4 न भागून नाही चालणार आपल्याला, क्षेत्रफळ आहे म्हणून. तेव्हा मात्र बाजू काय येईल त्याची?
इथं मीटर नाही तर सेंटीमीटर असेल तर सेंटीमीटरच द्यायचं. आणि बाजू काय येणार 10 सेमी. आलं का लक्षात? हा फरक परिमिती दिल्यावर आणि क्षेत्रफळ दिल्यावर आहे. मग आता आपल्याला इथं क्षेत्रफळ दिलंय चौरसाचं. किती दिलेलं आहे? किती दिलेलं आहे? 2304 चौरस मीटर. मग आपल्याला काय करावं लागेल? क्षेत्रफळाचं सूत्र वापरूया. चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर काय सूत्र बाळांनो? बाजूचा वर्ग. बाजूचा वर्ग. मग बाजूचा वर्ग हे बघा मी तुम्हाला किती वेळा सांगितलं, जर आपल्याला काही पण माहिती जर गणितामध्ये असेल तर ती त्याच्या खाली लिहून टाकायची. आता आपल्याला क्षेत्रफळ माहित झालंय ना, आधी दिलं नसलं तरी काढलंय आपण. मग त्याच्या खाली लिहूया 2304 बरोबर बाजूचा वर्ग. आता हे 2304 आहे. हा सुद्धा कशाचा तरी वर्ग आहे. आता वर्गमूळ पद्धतीनं कशाचा वर्ग आहे ते शोधायचं किंवा अंदाजे वर्गमूळ काढायचं. मी आणखी तुम्हाला त्याच्यावर जास्त सांगेल, पण आता तुम्हाला माहित आहे हा आपण वर्ग काढलेला आहे. हा कशाचा वर्ग आहे? हा 48चा आहे बरोबर आहे की नाही? म्हणजे 48चा वर्ग बरोबर बाजूचा वर्ग. आणि दोन्ही बाजूला जर वर्ग आला तर आपण काय करतो? वर्ग वर्ग कटवतो. म्हणून 48 बरोबर काय आली? बाजू आली. बघा काय आली? बाजू. आलं लक्षात? मग बाजू 48 पण एकक काय येईल? काय येईल? काय कशामध्ये दिलंय? पण चौरस मीटर लिहित नसते. बाजू कशामध्ये येणार? मीटर मध्ये. म्हणून 48 मीटरच्या याची चौरसाची बाजू आली. आलं का लक्षात तुमच्या सगळ्यांना? पर्याय कुठं आहे? असा पर्याय कुठं आहे? आणखी एक गोष्ट सांगतो थोडस बघा. जर तुम्हाला इथं वर्गमूळ कळणार गेलं तर पटकन काय करायचं सांगतो तुम्हाला. पर्यायाकडे लगेच जायचं आणि इथं बघायचं 4 चोक 16. एकक स्थानी काय? 6. हे तर येणारच नाही बरोबर. इथं बघूयात 48 4 येऊ शकतंय. इथं बघा 6 एकक स्थानी येणारच नाही. आणि 4 चोक 6 येणारच नाही. मग काय येणार आहे उत्तर आपलं? 48. कधी कधी आपल्याला पर्यायाकडून थोडासा विचार केला की लक्षात येतंय. समजा वर्गमूळ काढता येईना गेलं तर पटकन पर्याय बघा बाबा, नाहीतर मग गुणाकार करून बघा. आणि पुन्हा जर दोघांचं जर असं येत असेल एकक स्थानी 4 कोणत्या पर्यायातील, तर तुम्ही त्यांचा गुणाकार करून बघणार. 48 गुणिले 48 बरोबर आहे का? यांचा गुणाकार काय आला पाहिजे? मग 2304. आलं लक्षात? समजलंय ना? ओके. स्वाध्याय 10.2 मधलं दुसरं उदाहरण पाहूयात आपण. 12 मीटर गुणिले 10 मीटर च्या सभागृहाला मडवण्यासाठी असे शब्द काहीतरी देतात आपल्याला. मडवण्यासाठी म्हणलंय. मडवण्यासाठी म्हणजे सुद्धा बसवण्यासाठीच. 10 सेंटीमीटर गुणिले 8 सेंटीमीटरच्या किती आयताकार फरशा लागतील? आणि हा प्रश्न पण 2019च्या परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे. तर आपल्याला माहित आहे आपल्याला कशाची संख्या काढायची बघा. फरशा किती लागतील ते बरोबर आहे की नाही? मग आपलं सूत्रच आहे फरशांची संख्या. लिहा तुम्ही पण. फरशांची संख्या बरोबर जागेचे क्षेत्रफळ. जागेचे क्षेत्रफळ भागिले एका फरशीचे क्षेत्रफळ. भागिले एका फरशीचे क्षेत्रफळ. बघा आता आपल्याला जागा 12 मीटर गुणिले 10 मीटर. जागाचा आकार कसा आहे? दोन्ही सारखे आहे का? बाजू दिली का? नाही. लांबी रुंदी दिली म्हणजे आयताकार. जागा पण आयताकार आहे. आणि फरशीचा आकार सुद्धा कसा आहे? वेगवेगळे दिलेले आहे. 10 गुणिले 8 याचा अर्थ 10 मीटर लांबी आहे आणि 8 सेंटीमीटर रुंदी आहे. म्हणजे फरशी पण आयताकार आहे आणि जागा पण आयताकार आहे. मग जागेचे क्षेत्रफळ, आयताचे क्षेत्रफळ काय असतं? लांबी गुणिले
रुंदी. मग हे 12 मीटर एकका सहित घ्या. का घ्या ते मी सांगतो तुम्हाला. 10 मीटर 12 मीटर गुणिले 10 मीटर हे झालं जागेचं क्षेत्रफळ. छेद हा आता फरशीचं काय आहे 10 सेमी गुणिले 8 सेंटीमीटर. एकक मी मुद्दाम लिहिलेले इथे एकक मीटर सेंटीमीटर मुद्दाम लिहिलं. त्याचं कारण काय आपल्याला ते एकक काय करावं लागतं एका एककामध्ये करून घ्यावं लागतं आहे की नाही. नेहमी मोठ्याचं छोट्यात रूपांतर करूया आपण. आपल्याला माहित आहे 1 मीटर बरोबर किती सेंटीमीटर असतात 100 सेंटीमीटर बरोबर आहे की नाही. मग मोठ्याचं छोट्यात करायचे सेंटीमीटर मध्ये करायचे म्हणजे ह्याला 100 न गुणावं लागेल 12ला म्हणजे काय येईल 1200. हे बघा एकदा तुमच्या लक्षात येऊ द्या 100 न गुणायचं म्हणजे काय दिलेल्या संख्येवर असलेल्या संख्येवर 2 शून्य द्यायची फक्त. काय करायचे 2 शून्य म्हणजे 1200 होणार आहे. मग इथं काय होणार 1200. आता सेमी मध्ये केलंय काय लिहिण्याची गरज नाही सेमी. आणि 10 मीटरचे किती होतील लगेच लक्षात येईल 1000 सेंटीमीटर. आणि छेदस्थानी तर अगोदरच सेंटीमीटर मध्येच आहे म्हणजे 10 गुणिले 8. आता आपण कटवाकटवी करूयात. हे शून्य कटलं हे शून्य कटलं. 8 न भाग इथं जातोय तिथं पण जातोय कुठं पण घालू शकतात. 8 एक 8 8 एक उरले किती 4 झाले 40. 8 पंचे 40 म्हणजे राहिलं 15 गुणिले 1000 बरोबर 15,000. कशाची संख्या आली फरशांची संख्या. मग काय अडचण आहे का फक्त लक्षात ठेवायचं की आपल्याला सूत्र आणि दुसरी गोष्ट एका एककामध्ये रूपांतर करायचं. कधी पण लहान एककामध्ये रूपांतर करायचं. म्हणून आता आपण बघूयात पर्याय कुठं आहे 15,000 तर पर्याय क्रमांक बी मध्ये आहे. आणि हा प्रश्न 2019 ला डबल रिपीट करतोय मी 2019 ला आलेला आहे. समजलं ना ओके. यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 3. नीट लक्ष द्या माझ्या बरोबरच लिहायचंय. आता लिहिताना अलीने 100 सेंटीमीटर लांबीच्या तारेचा एक काटकोन चौकोन बनवला. बाळांनो अलीकडे एक तार आहे ही अशी तार. याची लांबी किती आहे 100 सेंटीमीटर. ही तार आहे 100 सेंटीमीटर लांबीची तार आहे. आणि याच्यापासून त्यानं काय केलंय काटकोन चौकोन बनवलेला आहे. तर त्या चौकोनाचे कमाल क्षेत्रफळ किती असेल हा 2010 ला विचारलेला प्रश्न आहे. 2010च्या परीक्षेमध्ये आलेला प्रश्न आहे. किती असेल असं आपल्याला विचारलेलं आहे. आलं का लक्षात. कुत्रा भुकायला लागलाय की नाही हा उत्तर सांगायचं म्हणतं का की बर चला. हा यानंतर हे लक्षात घ्या एक जण बघा आता हा प्रश्न आपला. हा प्रश्न पाहत असताना आपल्या एक गोष्ट लक्षात येईल की ही तार होती या तारेपासून काटकोन चौकोन बनवला. म्हणजे काटकोन चौकोन म्हणजे काय बनवणं एक तर आयत असेल किंवा चौरस असेल. मग आपण समजा तो एक तर चौरस आहे किंवा तो आयत आहे बरोबर आहे. आलं का लक्षात. एक तर तो चौरस असेल किंवा आयत असेल. हे बघा आयतामध्ये कुत्र्यासारखं का करायला तुम्ही. हे बघा काटकोन चौकोन त्याला म्हणतात ज्याचे सर्व कोण काटकोन असतात. मग तुम्हाला माहित आहे आयताचे पण सर्व कोण काटकोन असतात आणि चौरसाचे पण सर्व कोण काटकोन असतात. आता 100 सेंटीमीटरचा बनवलेला आहे. तार 100 सेंटीमीटरची होती म्हणजे आपल्याला येणाऱ्या काटकोन चौकोनाची परिमिती सुद्धा काय असली पाहिजे 100च असली पाहिजे. परिमिती 100 सेंटीमीटर असली पाहिजे बरोबर. मग आता आपल्याला विचार करताना आपण चौरसाचा विचार करूयात. चौरसाची परिमिती बरोबर काय असतं 4 गुणिले बाजू म्हणजे 4 बाजूंच्या लांबीची बेरीज 100 आली पाहिजे. म्हणजे या 100 ला जर मी 4 न भागलं
तर येणार आहे 25 सेमी. म्हणजे चौरस जर असेल तो तर प्रत्येक बाजूची लांबी काय असणार आहे 25 सेंटीमीटर असणार आहे. मग त्याचं क्षेत्रफळ काय येईल चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर येणार आहे बाजूचा वर्ग. मग बाजूचा वर्ग काय 25 चा जर वर्ग केला तर तुम्हाला माहित आहे 625 चौरस सेंटीमीटर. हा पर्याय आपल्याला दिसतोय का कुठं आहे पण आपण बघू. फक्त काटकोन चौकोन म्हणजे चौरसच असेल असं नाही, आयत बी असू शकेल ना. मग आयताच्या बाबतीत जेव्हा विचार करू तेव्हा लक्षात घ्या याची परिमिती किती असली पाहिजे 100च. मग मी बाजू जर घ्यायला गेलो तर 2 बाजू मोठ्या आणि 2 बाजू काय असतील छोट्या असतील. 2 बाजू मोठ्या आणि 2 बाजू छोट्या असतील. हा तर इथं जर बघायला गेलो तर ह्या आयताची सुद्धा परिमिती काय येणार आहे 100च येणार आहे. म्हणजे समजा आपण अगोदर त्याची चारही बाजूंच्या लांबीची बेरीज कशी असू शकते. समजा आपण बाजू आता चौरसाची बाजू 25 घेतली म्हणजे आयताची लांबी 25 पेक्षा जास्तच घ्यावी लागणार आहे काहीतरी. समजा मी 30 घेऊन बघितली तर रुंदी काय येईल बाळांनो हे पण 30 लांबी 60 संपले 100 मधून 60 गेले 40 राहिले 40 चे 2 भाग केले 20 आणि यांचा जर गुणाकार केला ह्या दोन्हीचा क्षेत्रफळ आहे तर क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी तर काय होईल 30 आणि 20 चा गुणाकार 600. मग 600 पेक्षा मोठं आहे 600 लहानच आहे म्हणून हे तरी येणार नाही. त्यानंतर आपण जर पाहिलं समजा तुम्हाला वाटलं नाही सर आपल्याला हे 30 जमतच नाही आपल्याला आणि 30चं खातच जमत नाही दुश्मनी आहे तर तुम्ही 40 घ्या. 40 आणि 40 इथं काय होईल 80 राहिलं किती 20 राहिलं तर दोघात समान वाटावं लागेल. हे 10 आणि हे 10 यांचा गुणाकार केला तर आला 40 10 400. मग एक गोष्ट लक्षात येईल की असं जर आपण आयत तयार केला तर त्याचं क्षेत्रफळ ह्या 625 पेक्षा जास्त येऊ शकत नाही. म्हणून आपल्याला काय करावं लागेल त्याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 625 आहे. यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 4 वाचतो अगोदर. अपूर्वा एका चौरसाकृती जमिनीच्या तुकड्याची परिमिती 160 मीटर आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती. आपल्याला परिमिती दिली आणि क्षेत्रफळ विचारलंय. हे बघा हा प्रश्न तर सोडवायची गरजच नाही तोंडीत सोडवू शकतो आपण. का परिमिती दिलेली आहे परिमिती दिली 160 म्हणजे अगोदर बाजू काढावी लागेल. चौरसाला बाजू कशी असतात 4 समान म्हणून त्याला 4 न भागणार. 160 ला जर 4 न भागलं तर काय येईल 40 म्हणजे बाजू काय आली 40 मीटर. आणि आता क्षेत्रफळ काढायचंय तर त्याचा वर्ग करावा लागेल. मग 40 चा वर्ग 1600 चौरस मीटर असा पर्याय क्रमांक डी. सोडवलं का नाही सोडवलं तोंडी सुद्धा येते. आणि असे काही उदाहरण आपल्याला परीक्षेमध्ये विचार करावा लागतो म्हणजे आपला वेळ वाचतो. पण विचार सुद्धा नीट करावा लागतो नाहीतर विचार वेगळा केल्यावर काय उपयोग नाही. चला आपण पद्धतीने सोडूया. आपल्याला काय दिलेलं आहे परिमिती दिलेली आहे चौरसाची. द्या तुम्ही पण चौरसाची परिमिती बरोबर 160 मीटर. आता त्यावरून आपण अगोदर काय काढूया बाजू. चौरसाची बाजू काढून घेऊया. चौरसाची बाजू याचे 4 समान भाग करावे लागतात म्हणजे 160 ला 4 ने भागूयात. 4 चौक 16 शून्याला 0 मीटर आहे म्हणून मीटर मध्येच बाजू पण येणार. परिमिती जशी परिमितीचा आणि बाजूचं एकच एकक असणार. बाजू काय आली आपली चौरस तुमच्या लक्षात येऊ द्या. हे 160 हीची परिमिती आहे याचा अर्थ काय हे पण 40 आहे हे पण 40 आहे हे पण 40 आहे आणि हे पण 40 आहे. एकक तर मीटरच असणार जे आहे ते. आता बघा याचं क्षेत्रफळ काढायचंय. आपल्याला माहित आहे चौरसाचे क्षेत्रफळ सूत्र काय आहे चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर
बाजूचा वर्ग. आता बघा बाजू आपली 40 आहे, 40चा वर्ग. आता तुम्हाला माहित आहे एकक स्थानी जर 0 असेल तर त्या संख्येचा वर्ग लगेच करता येतो आपल्याला. संख्या 0 सोडून संख्या कोणती आहे? 4. 4चा वर्ग करा. आणि एक 0 असले की 2 द्यायचे, 2 असले की नाही 4 द्यायचे, दुप्पट करायचे. 3 0 असले की 6 0 देणार, म्हणजे दुप्पट 0 येणार. इथे 1 आहे म्हणून 2, 1600. पण आता आपण काय काढलंय बाळांनो? काय काढलंय? चौरस मीटर नाही काढलं. काय काढलंय? क्षेत्रफळ काढलंय. मग त्याचं एकक काय असेल? चौरस मीटर. तोंडी पण आपण सोडवलं होतं हे उदाहरण. मग कुठं आहे असं? पर्याय क्रमांक डी मध्ये. म्हणून आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक डी. यानंतर आपण पाहूयात पुढील उदाहरण 5वं. 9 मीटर लांबी, 2 मीटर रुंदी आणि 50 सेंटीमीटर उंची असलेल्या झाकणाशिवायच्या उघड्या डब्याच्या पत्र्याचे एकूण पृष्ठफळ किती असेल? बाळांनो सरळ सरळ पृष्ठफळ म्हटलंय म्हणताना लांबी, रुंदी आणि उंची दिलेली आहे. म्हणजे त्या डब्याचा आकार कसा आहे? इष्टिकाचिती आकाराचा. म्हणजे आपल्याला इष्टिकाचितीचे एकूण पृष्ठफळ काढायचंय. परंतु नुसतं एकूण पृष्ठफळ काढून चालेल का? नाही. कारण त्यांनी म्हणलंय झाकणाशिवाय, म्हणजे झाकण काढून टाकावं लागेल झाकणाचं क्षेत्रफळ. मग त्याच्यासाठी अगोदर आपण त्या डब्याचे एकूण पृष्ठफळ काढूयात. डब्याचे एकूण पृष्ठफळ काढूयात. तर बघा या ठिकाणी मी त्या प्रकारचा इष्टिकाचिती आकाराचा डबा काढलाय. लांबी किती दिलेली आहे? 9 मीटर. रुंदी किती दिलेली आहे? ही रुंदी आहे. आणि उंची किती आहे? 50 सेमी. आणि आपल्याला सगळं मीटर चौरस मीटर मध्ये काढायचंय. म्हणजे आपण ह्या 50 सेंटीमीटरला सुद्धा मीटर मध्ये करून घेऊयात. मग 50 सेमी बरोबर हे बघा सेंटीमीटरचं काय बनवायचं आपल्याला? मीटर. लहानाचं मोठं बनवायचं का मोठ्याचं लहान बनवायचं? लहान. मग भागणार का गुणणार? भागणार. कितीनं भागायचं? 100 न. का? कारण त्यांच्यामध्ये 100चा संबंध असतो. म्हणजे बघा हे 50 भागिले 100. हे 0 कटलं, हे 0 कटलं. 0.5 मीटर झालं. म्हणजे हेच काय? 0.5 मीटर. आलं लक्षात? आता बघा आता आपण सोडवणार. एकूण पृष्ठफळ काढू अगोदर. बघा डब्याचे एकूण पृष्ठफळ बरोबर. सूत्र काय आपलं? शॉर्ट मध्ये लिहितो म्हणताना लिहू आपण 2 गुणिले कंसात लांबी. लांबीसाठी बरं लिहू का पूर्ण? लांबी गुणिले बर का रुंदी. सूत्र पण लक्षात ठेवायचं. आता अधिकचं चिन्ह द्यायचं. लांबी आणि रुंदीचे 2 आहेत झाले. आता रुंदीने सुरुवात करा. जेकडे शेवटी आलंय त्याने सुरुवात करा. रुंदी गुणिले पुढचं उंची. आता त्यानंतर अधिक चिन्ह देऊन आता उंची आलं इकडे, उंचीने सुरुवात करा. उंची गुणिले पहिलं लांबी. म्हणजे सूत्रच लक्षात राहतंय. आता सोडू आपण किमती ठेवायच्या जिथल्या तिथं. त्या ठिकाणी किमती ठेवूया. 2 गुणिले कंसात लांबी किती दिली आपल्याला? 9 मीटर. मग हे 9 गुणिले रुंदी किती आहे आपली? 2. हे अधिकला अधिक चिन्ह. आता रुंदी डबल घ्यायची. 2 गुणिले उंची किती आहे आपली? आता 50 सेंटीमीटर. पण 50 सेंटीमीटर मध्ये घ्यायला आता आपण कसं घेऊया? 0 मीटर मध्ये घ्यायचंय म्हणून 0.5. अधिकला अधिक चिन्ह देऊया. पुन्हा उंचीच घ्यायची लगेच. 0.5 गुणिले लांबी किती आहे? 9 बरोबर चिन्ह देऊया. आता बघा गुणाकार ही क्रिया आपल्याला करून घ्यावी लागेल कंसातील आधी. म्हणजे 2 गुणिले कंसात बघा 9 न 2 ला गुणलं तर 18 आलं. अधिकला अधिक चिन्ह देऊया. 2 न जर अर्ध्याला गुणलं, अर्धे 2 वेळा भाग घेतले तर किती होईल? मग एकच म्हणा.
अधिकला अधिक चिन्ह. आता बघा अर्धे अर्धे 9 भाग घेतले तर किती होते सांगा. 5 4.5 नाही का होणार. किंवा इथं मी गुणाकार करा 9 5 45 45 आणि 1 न 0 1 न दशांश 0. आलं लक्षात. आता आपण यांची बेरीज करूया. 2 गुणिले कंसात म्हणण्यापेक्षा डायरेक्टली बेरीज करून टाकूया. आता बाहेर घेऊयात. 18 आणि 1 19 आणि 4 काय आलं 23.5. वरचा अर्धा आहे ना ते. आता ह्यांचा गुणाकार करूया. 23 आणि 23 किती 46 आणि अर्धा 1 मग किती झाले 47. किंवा असं बी गुणाकार करून बघा 47 येणार आहे. लक्षात येतंय 47 असं येणार तिथं फक्त 47.0 असं येणार फक्त. म्हणजे 47च ना. काय काढलंय आपण पृष्ठफळ. मग एकक कशात येईल मीटरचा वर्ग किंवा त्याला आपण चौरस मीटर म्हणू. पण आपलं उत्तर झालं का. आपल्या ह्या मेकअपच्या डब्याचं मेकअपच्याच म्हणलं आता डब्याचं काय झालं. एकूण पृष्ठफळ काढलं पण त्याला झाकणच नाही. आपला तुटला हो जुना आहे. कोणी घेण्याच गेलंय आपल्याला. म्हणजे झाकण नाही त्याला. म्हणजे झाकण नाही म्हणजे वरचा भाग नाही. हा भाग आहे हे वरचा. मग हे आपल्याला ते काढून टाकावं लागेल नाही. त्याचं पत्रा एवढा लागणार आहे जर झाकण असेल तर. पण झाकणच नसल्यावर ते झाकणाचं वजा करावं लागेल. झाकणाला काही उंची येईल का रे झाकणाला. इथं काय येईल लांबी आणि रुंदी. मग आपण झाकणाचं पृष्ठफळ काढूया. हा झाकणाचे क्षेत्रफळ किंवा पृष्ठफळ इथं लिहितो मी. झाकणाचे क्षेत्रफळ आणि पृष्ठफळ वेगळं नाही. फक्त जास्त पृष्ठ असतात म्हणून त्या सगळ्यांचं मिळून क्षेत्रफळ म्हणून पृष्ठफळ होतं. आता काय येईल याला लांबी किती आहे. झाकणाला उंची येणार आहे का. झाकण वर असतं. झाकणाला उंची येते का नाही. मग ह्याची पण उंची येणार नाही. लांबी काय आहे 9 आणि रुंदी काय वेळा इथली 2. 9 दोन्ही मीटरचा वर्ग म्हणजे चौरस मीटर. मग एकूण डब्याचं एवढं होतं त्याला झाकण नाही. झाकणाला एवढा पत्रा लागणार मग वजा करावं लागणार त्याच्यामध्ये. बरोबर आहे का. कधी कधी म्हणतील झाकण बी नाही खालचं बुड बी नाही. असला कसला डबा तुमचा मला का. पण त्यावेळी म्हणण्याचा उद्देश असा की त्यावेळी आपल्याला 2 भागाचं वजा करावं लागेल. आता मग 47 वजा 18 काय होईल. मग 47 मधून 18 वजा केल्यावर 17 मधून 8 गेले तर 9 आणि इथला 1 म्हणजे 3 मधून 1 गेले तर 2. 29 मीटरचा वर्ग हे आपलं उत्तर असेल. कुठं आहे बघा बरं असं पर्याय क्रमांक ए. म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. यानंतर आपण पाहूया 6वं उदाहरण. असं फरशांचं उदाहरण यावर्षी परीक्षेमध्ये येणार. मी तुम्हाला बऱ्याच वेळा म्हणतो जे मला वाटतंय ते कधी कधी होतंय. 100% होत नाही पण 99% होतंय. तर हे उदाहरण लक्षात घ्या. आपण याच्यापूर्वी पण फरशांचं उदाहरण सोडवलेलं आहे. डायरेक्ट आपल्याला काय करायला सांगितलं गणित बघा. एका हॉलची मापे 24 मीटर गुणिले 20 मीटर अशी आहेत. 0.4 मीटर गुणिले 0.3 मीटर मापाच्या फरशा जमिनीवर बसवण्यासाठी त्यांची संख्या किती असेल. आणि हा पण प्रश्न विचारला होता 2017ला जी नवोदयची परीक्षा झाली त्या परीक्षेमध्ये. आता बघा आपल्याला माहित आहे आता हॉल म्हणजे माहित आहे आपल्याला बैठक रूम आहे की नाही. त्याची लांबी रुंदी दिलेली आहे. लांबी आणि रुंदी वेगळी आहे म्हणजे हॉलचा आकार काय रे आयत. आणि फरशी सुद्धा बसवायची. फरशीची सुद्धा लांबी रुंदी वेगळी आहे म्हणजे फरशी सुद्धा कसली आहे आयत आकाराचीच आहे. बरोबर. मग आपल्याला सूत्र माहित आहे. लिहा माहित आहे आपल्याला. आधी पण लिहिले आपण फरशांची संख्या. सूत्र लिहा. परीक्षेत लिहायचं का नाही लिहायचं ते ठरवा. डायरेक्ट लिहिलं तरी चालतंय पण इथं लिहा. फरशांची संख्या बरोबर जागेचे. आता हॉलचे लिहिण्यापेक्षा आपण जागेचे परमनंटली सूत्र लिहून ठेवायचं. लक्षात ठेवायचं जागेचे क्षेत्रफळ भागिले एका फरशीचे
भागिले एका फरशीचे, नुसतं फरशीचे लिहिलं तरी बी एकाच आहे, लक्षात घ्यायचं. एका फरशीचे क्षेत्रफळ, बरोबर आहे की नाही? आता मग मला सांगा जागा काय? मी तुम्हाला अगोदर लिहिताना सुद्धा, बांधणी करताना सुद्धा एकक घेऊनच घ्या म्हणलंय, काय अडचण नाही, म्हणजे अडचण होत नाही आपली. बघा 24 मीटर, नाहीतर एकक नाही करताच घालवतात पुन्हा भाग. 24 गुणिले 20 मीटर, 24 मीटर गुणिले 20 मीटर. हॉलचीच वर घ्या आणि छेदस्थानी फरशीची. फरशीची काय आहे सांगा बरं? 0.4 मीटर गुणिले 0.3 मीटर. आता बघा, आता मीटर मध्येच आहे त्याच्यामुळे काय आपल्याला अडचण आहे का? एकक बदलायचे का, काय करायचंय का? नाही, मग असंच लिहून घेऊया. 24 गुणिले 20 छेद 0.4 गुणिले 0.3. काहीतरी बदललं का आपण? का नाही बदललं? एककच सारखे, एककच वेगळे नाहीत, तर आपल्याला बदलायची गरज आहे का? नाही. आता दशांश चिन्ह काढण्याची पद्धत मी तुम्हाला सांगितली. कसं काढतो आपण दशांश चिन्ह? बघा बरं. हा, इथं दशांश चिन्हाच्या पुढे एक अंक आहे, इथं एक शून्य देतो. हे 240 घेतलं वर आणि छेदस्थानी झालं 4 गुणिले इथं पण, इथं काय लिहू? दशांश चिन्हाच्या पुढे एक आहे म्हणून वर 200 आणि खाली गुणिले 3. आणि आता कटत असेल तर कटवून टाकूयात. बघा बरं, 4 न भाग इथं जातोय, जातो की 4 एक 4, 4 सख 24, 60 आलं. आता 3 न जातोय, लगेच 3 नच घालू. 3 एक 3, 3 दोन्ही 6 आणि शून्याला 0, म्हणजे काय आलं बघा नो? 20 नाही, बरोबर आहे की 20च. 20 गुणिले 200. आता यांचा गुणाकार करूयात आपण. हे बेदोनी 4 आणि किती शून्य आहेत? 1 2 3, 1 2 3, काय येईल? 4000. आणि असं 4000 आपल्याकडं कुठं आहे बघा बरं? पर्यायामध्ये पर्याय क्रमांक बी, हे आपलं उत्तर आहे. यानंतर पाहूया 7वं उदाहरण. नीट समजून घ्या, हे बघा, नीट समजून घ्या हे उदाहरण. एका समकोन काटकोन त्रिकोणाच्या, समकोन त्रिकोणाच्या 2 बाजूंची लांबी 5 सेंटीमीटर आणि 12 सेंटीमीटर असल्यास त्रिकोणाची परिमिती असेल. 2021 ला विचारलेला प्रश्न आहे. आणि बरेच विद्यार्थी 2021 ला ह्या समकोन या शब्दामुळे चुकलेले होते. समकोन त्रिकोण हा हिंदीतला शब्द आहे. इथं आपल्याला दिलाय काटकोन, पण त्या परीक्षेमध्ये पेपरमध्ये काटकोन असं दिलं नव्हतं, त्यामुळे विद्यार्थी चुकले. मग आपल्याला हिंदीतले सुद्धा काही शब्द माहित असणं गरजेचं आहे, इंग्रजी मधले काही शब्द माहित असणं गरजेचं आहे. मग आता इथं आपण एक काटकोन त्रिकोण काढला. तुम्हाला मी काटकोन त्रिकोणाच्या बाबतीत सांगितलेलं आहे पायथागोरसचा प्रमेय. काय आहे? कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंचीचा वर्ग, असा आहे पायथागोरसच्या याच्यामध्ये. हा आहे पाया, 5 सेंटीमीटरचा काय आहे? पाया. हा काटकोन त्रिकोण, ही झाली उंची 12 सेंटीमीटरची. आणि तुम्हाला माहिती आहे कर्ण माहित असला पाहिजे. आपल्याला विचारलंय परिमिती. मग परिमिती म्हणल्यावर आपल्याला माहिती आहे त्रिकोणाच्या सर्व बाजूंच्या लांबीची बेरीज. मग आपल्याला ही बाजू माहितच झाली पाहिजे, त्याशिवाय आपण परिमिती काढू शकत नाही. मग हा पाय आहे, ही उंची आहे, हा काय आहे? कर्ण आहे. मग कर्ण काढूया पायथागोरसच्या प्रमाणानुसार, पायथागोरसच्या नियमानुसार कर्ण काढायचे आपल्याला, बरोबर? म्हणजे बघा, कर्ण वर्ग तर काढायचा आहे, म्हणून कर्ण वर्ग तसंच ठेवूयात. कर्ण वर्ग पाया किती आहे आपल्याला दिलेला? 5. 5 5 5 चा वर्ग अधिक उंची किती आहे? 12. 12 चा वर्ग काय येईल? 5 चा वर्ग 25 आणि 12 चा वर्ग 144. ही कशाची किंमत आहे? कर्ण वर्गची किंमत आहे. लक्षात येऊ द्या, कर्ण वर्गची किंमत आहे. किती येणार बेरीजची? तर 169. पण इकडं वर्गाच्या स्वरूपात कर्ण आहे, मग ही संख्या सुद्धा कशाचा तरी वर्ग आहे. मग कशाचा वर्ग आहे? मग आपल्याला कसं लिहावं लागेल? कर्ण वर्ग बरोबर 13 चा वर्ग. मग आता वर्ग वर्ग कॅन्सल, मग कर्ण बरोबर काय आलं बाळांनो? 13. एकक काय आहे? जे दिलेलं असतं ते एकक लिहायचं नेहमी, सेमी. मग आपल्याला कर्णाची लांबी मिळाली, ही मिळाली 13 सेंटीमीटर.
बरोबर. आता परिमिती काढायला काय अडचण आहे का आपल्याला? परिमिती म्हणजे काय? त्रिकोणाची सर्व बाजूंच्या लांबीची बेरीज. मग परिमिती लिहूया आपण. परिमिती बरोबर सूत्र लिहित नाही मी, माहित आहे की सर्व बाजूंच्या लांबींची बेरीज. मग आपण घेऊया सर्व बाजू. ही 12 अधिक ही 13 आणि अधिक ही खालची बाजू पाय आहे तो 5. यांची जर बेरीज केली आपण 12 आणि 13 25 आणि 5 30. पण एकक लिहायला चुकायचं नाही. काय काढली रे? परिमिती काढली म्हणल्यावर सेमीच असलं पाहिजे. आलं लक्षात? आणि असं बघा 30 फूट आहे सेंटीमीटर. पर्याय क्रमांक डी म्हणून आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक. आता बघा हे गणित जे 8वे गणित, तर एका हॉलची लांबी आणि रुंदी 23 मीटरची तफावत आहे. तफावत म्हणजे फरक आहे. लांबी ही रुंदीपेक्षा मोठी आहे. जर हॉलच्या परसरुंदीची परिमिती 206 असेल तर 206 मीटर असेल तर त्या हॉलची क्षेत्रफळ काढायचे आपल्याला. फ्लोर म्हणजे क्षेत्रफळ आणि ते पण 84 मीटर मध्ये काढायचे. आपल्याला माहित आहे परिमिती म्हणजे सर्व बाजूंच्या लांबीची बेरीज. म्हणजे ह्या एकूण परिमिती आपल्याला माहित आहे आयताची. आयत आकृती हॉल आहे त्याची परिमिती 206 मीटर आहे. लांबी आणि रुंदीमध्ये दिलेली तफावत म्हणजे फरक आहे लांबी आणि रुंदी मधला 23 मीटर. म्हणजे आपण काय करणार? अगोदर एकूण परिमिती म्हणजे पूर्ण लांबी आहे चारी बाजूंची, त्याच्यातून काय वजा करूयात? काय वजा करूयात? हे 23 फरक वजा करूया. पण बघा परिमिती आहे 206, आपण फरक वजा करू. फरक वजा करू. मग फरक वजा करताना फक्त एकदाच वजा करून चालेल का? कारण 2 लांबी आहेत आणि 2 रुंदी आहेत. आयताला 2 लांबी 2 रुंदी असतात का नाही? मग फरक आपल्याला 206 मधून एकदा वजा करून चालणार नाही तर दोनदा. 23 गुणिले 2 बरोबर काय वजा करावं लागेल? 46. मग फरक जर 46 वजा केला तर काय येईल? 0 160. काय आलं? 160. हे काय आलं? तर समान 4 बाजूंची लांबी आली बाळा. समान 4 बाजूंची लांबी आली. मग समान आले म्हणजे कसं? लांबी आपण तो फरक जो होता लांबी जे तफावत होती ती वजा केली. मग ह्याचे काय करावे लागतील? 4 समान भाग काढावे लागतील. म्हणजे आपल्याला लहान बाजू काय असते आयताची? रुंदी. रुंदी कशी काढावी लागेल? 160 ला 4 न भागावं लागेल. बरोबर. काय येईल मग? 40. ही 40 काय आली? रुंदी. म्हणजे ही आली 40, ही पण आली 40. दोन्ही मिळून किती झालं? 80. मग आपल्याला काय करावं लागेल आता? लांबी काढताना हे बघा हे 40 आहे रुंदी, पण लांबी कशी आहे? अधिक 23. म्हणजे 40 अधिक 23 म्हणजे काय येणार आहे? 63 मीटर. म्हणजे हे 63 आलं, हे सुद्धा 63 आहे. आता बघा यांची परिमिती अगोदर बरोबर आहे का बघण्यासाठी 206 येते का? येते का बघा? 63 63 40 आणि 40 3 6. हा म्हणजे किती झालं? 20. 206. म्हणजे आपली लांबी रुंदी बरोबर आहे. पण आपल्याला लांबी रुंदी नाही, क्षेत्रफळ काढा म्हटलंय. 2022 चा प्रश्न आहे. क्षेत्रफळ काढा म्हटलंय. मग आता क्षेत्रफळ सूत्र माहिती आहे आपल्याला. काय सूत्र? लांबी. बघा आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. लांबी किती आहे आपली? 63 गुणिले रुंदी किती आहे? 40. आता 0 आहे, मग 0 देऊया एकक स्थानी. 4 त्रिक 12, हातच्याला 1, 4 सक 24 आणि 1 25 मीटर चा वर्ग क्षेत्रफळ. आता त्यांनी वरच 84 मीटर दिलंय एकक, म्हणून खाली लिहिलेलं नाही एकक. अलग लक्षात. मग असं कुठं आहे? पर्याय क्रमांक बी मध्ये. म्हणून आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक बी.
यानंतर पाहणार आहोत आपण 9वा प्रश्न. तर पहा, सगळे जणांनी समजून घेऊन माझ्या बरोबर लिहायचं आहे. 15 मीटर लांबीच्या एका खोलीतील फरसबंदीसाठी 15 सेंटीमीटर गुणिले 15 सेंटीमीटर आकाराच्या 7500 टाइल्स लागतात. टाइल्स म्हणजे सुद्धा फरशा, इंग्रजीमध्ये नाव आहे. खोलीची रुंदी आहे. हा प्रश्न 2022 ला जी परीक्षा झाली त्या परीक्षेमध्ये विचारलेला. फार सोपा आहे, असं काही अडचण नाही. तुम्ही याच्यापूर्वी फरशांची संख्या काढलेली आहे. फरशांची संख्या ज्या सूत्रानं काढतो की नाही त्याच सूत्रानं लांबी काढायची असो, रुंदी काढायची असो, आपल्याला काढता येते. इथं आपल्याला जागा जी आहे ती कोणत्या आकाराची आहे, तर आयताकृती. कशावरून ओळखलं आपण? लांबी दिलेली आहे आणि रुंदी काढायला लावलेली आहे, म्हणजे आयताकार आहे. आणि फरशीचा सुद्धा आकार कसा आहे? आयताकारच आहे. का? कारण लांबी आणि रुंदी वेगवेगळे. 15 गुणिले 12 दिले म्हणजे लांबी वेगळी आहे, रुंदी वेगळी आहे. सर्व बाजू समान आहेत का? नाही. समान असते तर काय आकाराला असता? काय आला असता आकार? चौरस. बरोबर आहे की नाही? मग आता बघा, काही काढायचं असो, आपण सूत्र कोणतं लिहिणार? फरशांची संख्या. या माझ्या बरोबर. फरशांची संख्या बरोबर जागेचे क्षेत्रफळ छेद एका फरशीचे क्षेत्रफळ. एका फरशीचे क्षेत्रफळ. आता बघा बरं, सूत्र लिहिल्याबरोबर आपलं दुसरं काम काय असतं? जे दिलेलं आहे ते त्याच्या खाली लिहायचं, त्याच्या जागेवर ठेवून द्यायचं. ज्याची किंमत दिली, जी माहिती दिली ती त्या ठिकाणी लिहायची. मग बघा, आपल्याला 15 मीटर लांबीच्या एका खोलीतील फरसबंदीसाठी 15 सेंटीमीटर गुणिले 12 सेंटीमीटर आकाराच्या 7500 टाइल्स म्हणजे फरशांची संख्या आपल्याला दिली, त्याच्या खाली लिहूया 7500. फरशांची संख्या दिली, त्याच्याच खाली लिहायचं. जागेचे क्षेत्रफळ. आकार आहे लांबी गुणिले आकार आहे आयताकार, म्हणजे सूत्र लांबी गुणिले रुंदी. लांबी 15 मीटर गुणिले रुंदी काढायची आहे आपल्याला. काढाच म्हटलंय ना, माहितच नाही. रुंदीला रुंदी तशीच ठेवा जी आपल्याला काढायची आहे. त्यानंतर फरशी, एका फरशीचे क्षेत्रफळ. फरशीचा आकार पण काय आहे? आयताकृती. मग आयताकृती म्हणल्यावर लांबी गुणिले रुंदी. मग 15 सेंटीमीटर गुणिले 12 सेंटीमीटर. इथपर्यंत कुणाची अडचण असायलाच नको. बरोबर आहे का? मग आता काय करणार आपण? तर एक गोष्ट लक्षात घ्या, या ठिकाणी सेमी मध्ये एकक आहे, इथं मीटर मध्ये आहे. मग आपल्याला एकक समान करायचं मी सांगितलं, त्याशिवाय आपल्याला उदाहरण सोडवता येत नाही. मग आपण एकक समान, हे 7500 डाव्या बाजूला आहे ते डाव्या बाजूला तसंच. आता 15 मीटर, हे बघा तुम्हाला माहित आहे बरोबर. 1 मीटर बरोबर किती असतं? 100 सेंटीमीटर. बरोबर आहे की नाही? 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर. हा त्यांच्यातला संबंध आहे. मग या संबंधानुसारच करायचं आपल्याला. मोठ्या एककाचं लहान एककात रूपांतर करतो म्हणजे आपल्याला गुणावं लागेल. मग जर आपण या 15 ला 100 न गुणलं तर उत्तर काय येईल आपलं? 1500 गुणिले रुंदीला रुंदी तसंच ठेवूयात, कारण ते माहित नाही, ते काढायचंय आपल्याला. त्यानंतर बघा खाली 15 सेंटीमीटर तसंच आहे. सेंटीमीटर यांच्यामध्ये बदल करण्याची गरजच नाही, कारण अगोदरच सेंटीमीटर मध्ये आहे ते. आता काय करावं लागेल आपल्याला? नीट लक्षात घ्या. इथं सुद्धा तुम्ही कटत असलं तर कटवू शकतात, असं काही नाही बरं का. इकडंच हे अगोदर इकडे द्यावं असं काही सुद्धा नाही. इथं सुद्धा तुम्ही कटवू शकता. इथं कटवू. हे बघा 15 1 15. इथं काय आलं? 15 1 15 आणि हे 2 0. 100 आलं वर. आलं लक्षात? अजून तुम्हाला कटवायचं असेल तर अजून कटवू शकतात. 2 न जाताय भाग आहे की नाही? 4 न जाताय भाग. मग तुम्हाला कटवायचं असेल तर कटवा, नसेल तर इकडे आणलं तरी चालतं. कसंही केलं तरी चालतं, काय अडचण नाही तुमच्या मनानं. इकडे काय राहिलेलं आहे? छेदस्थानी 12 आणि अंशस्थानी
100. आपल्याला काढायची काय रुंदी, तर फक्त रुंदीलाच इकडे ठेवायचं, रुंदी काढायची म्हणून. आणि हे 7500 तर इकडंच आहे, गुणिले बघा आता 12 काय करत होतं, भागत होतं, छेदस्थानी होतं, ते कुठं जाईल अंशस्थानी, गुणणार ते. आणि 100 काय करत होतं, वरच्या बाजूला होतं, गुणत होतं, अंशस्थानी होतं, ते कुठं येईल छेदस्थानी. हे बघा 100. तुमच्या लक्षात आलं का काय होतंय, बाजू बदलताना अपूर्णांक जर असेल तर अंशाचा छेद आणि छेदाचा अंश, बाजू बदलल्यावर, जसं आपण गुणाकार 20 कसं घेतो भागाकारामध्ये त्या पद्धतीने. आता मग बघा बरं, कटूयात आपण, हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले, बरोबर. त्यानंतर काय येईल यांचा गुणाकार, रुंदी इकडच्या बाजूला तसंच, 12 पंचे 60, अठ्ठ्याले 6, 12 सत्त 84 आणि 6 90. 90 आले, पण 90 काय कशामध्ये आपण रूपांतर केलं याचं तुम्हाला माहित आहे, सेंटीमीटर. मग आपल्याला माहित आहे 9 रुंदी आली आपली 900 सेंटीमीटर, पण आपल्याला याचं काय बनवायचं बघा मीटर. आता बघा मगा मोठ्याचं लहान बनवलं होतं, गुणलं होतं, आता लहानाचं मोठं बनवायचंय, भागायचं, किती ना संबंध 100च आहे. मग या 900 ला 100 न भागूया, मग 2 शून्याला 2 शून्य कटलं, काय राहिलं बघा मग 9 मीटर. आणि कुठं आहे बघा बरं 9 मीटर, तर पर्याय क्रमांक 1 मध्ये, म्हणजेच नवोदय मध्ये एकाऐवजी ए पर्याय असतो, समजलं ना. ओके, यानंतर आपण पाहूया 10वा प्रश्न. बघा 10वा प्रश्न काय आहे, एका हॉलची लांबी रुंदी 12 मीटर गुणिले 10 मीटर आहे. हे बघा डॅश केलंय, याचा अर्थ अनुक्रमे असल्यासारखं, पहिली आहे ती लांबी आहे, दुसरी आहे ती रुंदी आहे. हॉलला लादी तक्तपोशी बसवण्यासाठी 10 सेंटीमीटर गुणिले 8 सेंटीमीटर आकाराच्या लाद्या लागतील, म्हणजे किती लाद्या लागतील असं विचारलेलं आहे आपल्याला. आणि हा पण प्रश्न 2023 ला आलेला आहे, आणि असाच प्रश्न यावर्षी सुद्धा येईल, हे लक्षात घ्यायचं. आणि म्हणून आता इथं काय करतात बघा, आपल्याला फसवण्यासाठी एकदा म्हणतात फरशा किती लागतील, एकदा म्हणतात टाइल्स किती लागतील, एकदा म्हणतात लादी किती लागतील, काही पण लागू द्या ना, आपल्याला त्यांची संख्याच काढायची की नाही. हे सर्व समानार्थी शब्द वापरलेले आहेत त्यांनी. मग आपल्याला फरशींची संख्या काढायची, फरशांची. मग आता फरशांची संख्याचं सूत्रच लिहावं लागेल आपल्याला, फरशांची संख्या माझ्या बरोबरच लिहायचं, म्हणजे अडचण येत नाही तुम्हाला, किंवा तुम्ही छान लिहू शकतात, तुम्हाला ते समजतंय, माझ्या पुढे गेलं तरी चालतंय, काय अडचण नाही. आता काय आहे, जागेचे क्षेत्रफळ छेद फरशीचे, म्हणजे एकाच असतं कधी पण, फरशीचे क्षेत्रफळ, जागेचे क्षेत्रफळ भागिले फरशीचे क्षेत्रफळ. आता आपण पाहूयात जागेची लांबी रुंदी काय, आकार तर कसा आहे आयताकृती आहे, कशावरून ओळखलं, लांबी रुंदी वेगळी आहे. मग काय लिहिणार मी इथं, काय लिहू, जागेचे क्षेत्रफळ बोला 12 मीटर गुणिले 10 मीटर, आणि छेदस्थानी मात्र फरशीचं बघायचंय आपल्याला, 10 सेंटीमीटर किंवा सेमी आपण म्हणतो गुणिले 8 सेंटीमीटर. आता इथं आपली स्टेप चुकू द्यायची नाही, इथं फक्त मी का लिहितो माहिती का, एकक असेल, कारण आपल्याला दिसतंय ते एकक सारखं नाही, मग पटकन आपल्याला एककामध्ये समान एककामध्ये रूपांतर करण्याची कल्पना लक्षात येते, करावंच लागतं, हे लक्षात येतं. चला मग करूयात आता. मग अशीच पाहिल्याच्या अगोदरच्या गणितामध्ये पुन्हा डबल सांगण्याची गरज नाही, सेंटीमीटर आणि मीटर मध्ये कितीचा संबंध असतो, म्हणजे 100 न गुणावं लागेल आपल्याला त्याला. म्हणजे काय झालं, 1200 किंवा 1200 गुणिले 1000 किंवा 1000 किंवा 1000, छेदस्थानी
हा आता इथं मात्र ऑलरेडी सेंटीमीटर मध्ये आहे, याला काही करण्याची आवश्यकताच नाही. त्याला कटवायचं, कटवून टाकायचं जिथं कटतंय तिथं. कुठले पण 2 शून्य, एक शून्य कटणार आहे. कुठलं कटवू? काही इथलं कटवू. मी इथलं कटवलं म्हणजे एखाद्यानं जर त्या 1000वरचं कटवलं तर त्याचं पण नाही चुकत, उत्तर एकच येत असतं. कुठलं पण एकच, 2 कटवू नका, इकडचं बी इकडचं बी फक्त. आता बघा 8 न भाग घालूया. हा 8 1 उरले किती वेळानं? 4 झाले 40. 8 45. काय राहिलं रे? 15 गुणिले 1000 वर राहिलं. बरोबर? 8 न भाग घालवलाय आपण, खाली काहीच नाही राहिलेलं. मग यांचा गुणाकार जर केला तर काय येईल? 15,000. असं 15,000 कुठं आहे बघा बरोबर आपल्या फरशाला. पर्याय क्रमांक बी मध्ये. काय अवघड आहे काय उदाहरण? काही सुद्धा नाही. सुरुवातीला आपल्याला वाटतंय, बरोबर आहे की नाही? मग आता तुमचं घर बांधताना जर तिथला हॉलची लांबी आणि रुंदी मोजायची मीटर मध्ये आणि आपल्या पप्पाला मम्मीला सांगायचं एवढ्याच फरशा आणायच्या म्हणून, आलं का लक्षात? आपल्याला कळायला पाहिजे, व्यवहारात सुद्धा ते समजलं पाहिजे. बरोबर आहे की नाही? दुकानात गेला तर फरशीची लांबी बघितली तुम्ही काय आहे आणि तुमच्या जागेची लांबी आहे काय आहे, तर किती फरशा लागतील आपल्याला ते कळायला पाहिजे. तेवढ्याच फरशा पण आणणार दुकानातून. बरोबर? समजलं ना? ओके.